सुखावबोधे जनस्य जाह्नविकायमाने संसारहालाहलमोक्षान्तये पुण्डलीकवरे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी सर्वानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय 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 रघुवीर समर्थ। आहुस्त्वाम ऋषयः सर्वे देवर्षिर् नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे सर्वमेतद् द्रुतं मन्ये जन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्ति विदुर्देवा न दानवाः। तू अशा प्रकारचा आहेस। आहुस त्वाम तुझ्याबद्दल बोललं गेलेलं आहे। ऋषयः सर्वे कोणाकडून तर सर्व ऋषींकडून। सर्व ऋषी म्हणजे कोण? देवर्षी नारद तथा असितो देवलो व्यासा। सर्व ऋषी म्हणजे कोण तर देवर्षी नारद असित देवल व्यास अशा ऋषींकडून आणि देवर्षींकडून तुमच्या बाबत बोललं गेलेलं आहे। तसंच स्वयंचैव ब्रवीषि मे तसंच तू स्वतः देखील तेच सांगितलेलं आहेस। सर्वं एतत् द्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव। जे काही तुम्ही सांगता तर ते खरं आहे असं मी मानतो। भाषा बघा कशी आहे। सर्वं एतत् द्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव। जे तू मला सांगितलंस ते खरं आहे असं मी मानतो। नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः। देवांना तसंच दानवांना दैत्यांना देखील तुमची व्यक्ती स्वरूप समजणं शक्य नाही। आपण कीर्तन भक्ती पाहतो आहोत, त्याच्यामध्ये या स्तवनाचा कीर्तनाचा अजून एक नमुना जो भगवद्गीतेमध्ये आलेला आहे तो मी तुमच्या समोर ठेवतो आहे। आहुस्त्वाम ऋषयः सर्वे तुमच्या बाबत सर्व ऋषी आपण असे आहात असं सांगतात। असे आहात म्हणजे कसे आहात मागच्या श्लोकामध्ये जायला लागेल, पण तो मागचा श्लोक आपण अगदी सुरुवातीला घेतलेला होता। तुम्हाला वाटेल की या उद्या काय चाललेलं आहे। आपण आशा करता घेतलेला होता की भगवंतांचं जे कीर्तन आहे ते कीर्तन म्हणजे भगवंतांच्या संबंधीचं गुणगान जे विविध तऱ्हेने होतं केलं जाऊ शकतं, त्या संबंधी तत्वाच्या अंगाने जे भगवंतांचं गुणगान केलं जातं तर त्या गुणगानाच्या संदर्भामध्ये हा श्लोक आपण पूर्वी पाहिलेला आहे। परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमो भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदि देवमजम विभुम। अगदी सुरुवातीला मी असं म्हणालेलो होतो की हे जे कीर्तन आहे हे कीर्तन तत्वाच्या अंगाने होतं आणि तत्वाच्या अंगाने कीर्तन कसं होतं हे सांगण्यासाठी तात्विक अंगाने जी स्तुती अर्जुनाने भगवंतांची केली त्याकरता म्हणून सुरुवातीला आपण हा श्लोक पाहिला की आपण परम असे
ब्रह्मस्वरूपच आहात. सर्व भूत मात्रांचं, पदार्थ मात्रांचं, जगताचं, विश्वाचं विश्रांती स्थान आपणच आहात. परम विश्रांती स्थान आपण आहात. जर विश्रांती स्थान घर असेल तर परम विश्रांती स्थान परमात्मा आहे. असे परम विश्रांती स्थान आपण आहात. तसंच ज्या पवित्र म्हणून गोष्टी आहेत त्या पवित्र गोष्टींमध्ये परम पवित्र असे आपण आहात. आपण शाश्वत असे पुरुष आहात. जे म्हणून दिव्य आहे त्या दिव्यामध्ये परम दिव्य आपण आहात. सर्व देवांचे देखील आपण आदी आहात. पण आपण अजन्म आहात, अजम. तसंच आपण अत्यंत तेजायमान आहात, विभू. म्हणून हा श्लोक आधी झालेला असल्यामुळं आता मी उच्चारला नाही. अर्जुन भगवंतांची जी स्तुती करतो तेव्हा मी म्हटलेलं होतो की जी ही स्तुती आहे, ही स्तुती केवळ तत्व, केवळ चरित्र, केवळ रूप, केवळ गुरुस्तवन अशी असू शकत नाही. जे तत्व आहे त्याचंच चरित्र आहे, त्याचंच रूप आहे. असं असल्यामुळं हे जे स्तवन आहे, हे जे कीर्तन आहे, तर ते ज्याच्या संबंधी आहे त्याचं तत्वाच्या अंगाने होईल, तसं चरित्राच्या अंगाने देखील होईल. पण तेव्हा फक्त एवढाच श्लोक आपण घेतलेला होता. तसंच आता जो श्लोक ध्यानाच्या आधी वाचला गेला, ध्यानाच्या नंतर वाचला गेला, तो श्लोक देखील आपण घेतलेला होता की आपण अव्यय आहात. आपण त्वत्त कमलपत्राक्ष महात्म्यम अपिच अव्ययम. आपलं अव्यय असं जे स्वरूप आहे त्याचं महात्म्य आपल्याकडूनच आम्ही जे ऐकलं ते आहे तसं खरं आहे. असं 11व्या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांना म्हणाला, तेही आपण पाहिलेलं होतं. आणि काय भगवंतांचं महात्म्य आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून आपण अनेक काही श्लोक सांगितलेले होते. भगवंतांनी आपल्या मुखाने काय आपलं महात्म्य सांगितलं. मी अव्यक्त अशा रूपाने आहे. अव्यक्त नामरूपांच्या पलीकडचं असं माझं खरं स्वरूप आहे. आणि नामरूपात्मक हे जे विश्व आहे, हे विश्व या अव्यक्त अशा माझ्या स्वरूपाचाच एक भाग आहे. जर माझं स्वरूप जाणायचं असेल तर मी केवळ नामरूपामध्ये सापडणारा नसल्यामुळं नामरूपांच्या पलीकडे जाऊन माझं स्वरूप, खरं स्वरूप समजू शकेल. हे स्वरूप समजण्यासाठी जो समजून घेणारा आहे त्यांनी देखील नामरूपाच्या भावनेच्या पलीकडे जाण्याची आवश्यकता आहे. सर्व भूत मात्र माझ्या खेरीज स्वतंत्र नसल्यामुळं त्यांना स्वतंत्र असं कोणतंही अस्तित्व नाही. सर्व भूत मात्र मीच होऊन राहिलेलो आहे. तथापि त्यांना जर वेगळं वेगळं पाहू गेलं तर मी वेगळा आहे अशा अहंतेमध्ये मात्र त्यांच्या ठिकाणी मी मुळीच सापडत नाही. भगवंतांनी जे भगवंतांचं महात्म्य आपल्या मुखाने सांगितलं ते तसंच आहे असं अर्जुन म्हणाला. अखेर पक्षी भगवंतांचं महात्म्य, भगवंतांचं अविकारित्व, अजत्व, सर्व समावेशकत्व, सर्वांमध्ये असून सर्वांच्या पलीकडे असणारं असं राहिलं. जन्म मरण रहित असं राहिलं. अर्जुन भगवंतांची अशा रीतीने जी स्तुती करतो आहे
त्या स्तुतीबद्दल अर्जुनाचं जे म्हणणं आहे ते या 2 श्लोकांमध्ये पुढच्या आलेलं आहे. अर्जुन असं म्हणतो की आहुस्त्वाम ऋषयः सर्वे. मी जे म्हणतो आहे परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम, परमो भवान, पुरुषम, शाश्वतम, दिव्यम, आदिदेवम, अजम, विभूम, हे म्हणणं ऋषींचं आहे, देवर्षींचं आहे. तुमच्या बाबत सर्व ऋषी, देवर्षी, देवर्षी म्हणजे नारद आदी, आणि ऋषी म्हणजे असित, देवल, व्यास, हे तसंच म्हणतात. अर्थात अर्जुन जे म्हणतो आहे तर ते देवर्षी तसंच ऋषी जे म्हणतात तेच अर्जुन म्हणतो आहे असं अर्जुन सांगतो. बघा, हे सर्व नीट लक्षपूर्वक ऐका आता मी काय बोलतो आहे ते. अर्जुन असं म्हणतो की तुम्ही जसे ऋषींनी वर्णन केलेले आहेत तसेच आहात. आहुस्त्वाम ऋषयः सर्वे देवर्षिर नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषिमे. तसंच आपण स्वतः देखील आपल्या बाबत हेच सांगितलेलं आहे आणि हे मी खरं मानतो. सर्वम एतद्रुतम मन्ये यन्मां वदसि केशव. जे आता तू तुझ्याबद्दल मला सांगतोस ते मी खरं आहे असं धरतो, खरं आहे असं मानतो. अर्जुन भगवंतांची स्तुती करतो आहे. स्तुती करत असताना अर्जुन अत्यंत हार्दिक पद्धतीने हृदयातून असा बोलतो आहे. एक बुद्धीच्या अंगाने स्तुती असेल की जी फार टिकाऊ असू शकत नाही. केवळ बुद्धीच्या अंगाने केलेली जी स्तुती आहे, केवळ बौद्धिक संबंध आहे. तो बौद्धिक संबंध जर बुद्धीच्या तर्काच्या विपरीत असं काही दिसलं तर संपून जातो, तुटून जातो. जेव्हा परमतत्व आहे तेव्हा ते बुद्धीत सापडणारं नाही हे समजायला हवं. जर सद्गुरु तत्व हे परमतत्व असेल तर आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या तर्कामध्ये सापडणारं असं ते नाही. ते परम आहे. शब्दही तसेच आहे, परम ब्रह्म, परम धाम. जे परम असेल ते परम. जर माझी बुद्धी परम मानत नसेल तरी परम असेल. माझ्या बुद्धीला जर ते समजत नसेल तरीही ते परम असेल. परम याचा अर्थ सर्व काळ असलेलं सत्य, सत्य आणि असत्य याच्या बाहेर असणारं नित्य सत्य, त्याला परम असं म्हणतात. बुद्धीला काही सत्य वाटेल, काही असत्य वाटेल, ही बुद्धीची कसरत असेल. आज जे सत्य वाटेल ते उद्या कदाचित असत्य वाटेल. आज वाटेल की बरं झालं इथं आलो, उद्या वाटेल उगीच इथं आलो. या ज्या बुद्धीच्या गोष्टी आहेत त्या बुद्धीच्या गोष्टीच्या पलीकडे हे सत्य असलं पाहिजे, ते परमसत्य असलं पाहिजे. हे जे परमसत्य आहे ते परमसत्य जाणून घेण्यासाठी म्हणून आपण जिथं आहोत तिथून ते जाणून घेतलं जाणार नाही हेही समजलं पाहिजे. आपण ज्या पातळीवर आहोत, ज्या देह मन बुद्धीच्या स्थितीत आहोत तिथून ते समजणार नाही. पण तिथून ते समजलं नाही तरी ते परम नाही असं म्हणता येणार नाही त्याच्या संबंधी. तर मला बदलायला लागेल. जर मी बदललो तर ते मला समजेल, ते मात्र परम असेल. जर माझी बुद्धीची पातळी बदलली, जर माझं मनच नाहीसं झालं, बुद्धीला सूक्ष्मत्व आलं, शुद्धत्व आलं, जर मी प्रकृती या भावावरून पलीकडे गेलो तर ते परम जसं आहे तसं मला समजेल देखील, परम समजू देखील शकतं. पण जे परमतत्व आहे त्या परमतत्वाला केवळ जेव्हा बुद्धीने जाणलं जातं, अगदी सद्गुरु तत्वाला देखील सद्गुरूंच्या देहाशी, सद्गुरूंच्या मनाशी, सद्गुरूंच्या बुद्धीशी असणारं जे साहचर्य आहे, जो थोडा बहुत संबंध आहे, तो संबंध देखील जर केवळ बुद्धीच्या पातळीवर असेल तर तो परम स्वीकारण्यासाठी म्हणून योग्य नसेल. कारण बुद्धी कधीही इकडची तिकडे होऊ शकते. म्हणून मी म्हटलं की बुद्धीच्या पातळीच्या पेक्षा हार्दिक अंतःकरणाच्या पातळीवर
असा जर संबंध असेल तर तो संबंध अधिक गहन, अधिक सखोल असा राहतो. कारण माझ्या तर्कात जरी बसलं नाही तरी सर्व माझ्या तर्कात बसेल असं वागण्यासाठी सद्गुरू बांधील नाहीत. त्यामुळे माझ्या तर्काला जरी धक्का बसला तरी ते परम आहे तसंच राहणार आहे. मी माझी बुद्धी बदलून घेतली पाहिजे, मी मला पटवून घेतलं पाहिजे. माझ्या प्रकृतीला जरी संघर्ष म्हणून झाला तरी देखील मला त्याच्याबाबत तोडगा काढला पाहिजे. मला शेवटी असं ठरवलं पाहिजे की आपले संबंध सद्गुरूंचे आणि आपले संबंध हे आत्मकल्याणाकरता आहेत. त्यांच्या कोणत्या निर्णयावर, बुद्धीच्या एखाद्या गोष्टीवर, वर्तनावर अवलंबून मुळीच नाही. जसे आईचे आणि मुलाचे संबंध हे आईच्या कोणत्याही तर्कावर, बुद्धीवर, रागीटपणावर अवलंबून नसतात. ते हार्दिक असतात, अंतःकरणातले असतात. असं असल्यामुळं ती आई प्रसंगी इतर मंडळींशी जरी तिचं पटतं न पटतं असं असलं तरी मुलाशी असणाऱ्या हार्दिक संबंधांनी, अंतःकरणाच्या संबंधांनी मुलाचं आणि तिचं कदापि एकमेकांपासून दूर जाणं घडत नाही. म्हणून बुद्धीच्या संबंधापेक्षा हार्दिक अंतःकरणाचे संबंध. कारण जेव्हा परम समजून घ्यायचं आहे तेव्हा जेव्हा माझा तर्क तोकडा पडेल, सद्गुरूंच्या एखाद्या कृतीबद्दल मला वाटणार आणि सद्गुरूंची कृती याच्यामध्ये अंतर पडेल, जेव्हा केव्हा असं होईल तेव्हा जसा मुलगा आईपासून दूर जाऊ शकत नाही अंतःकरणाच्या संबंधामुळे, तसा शिष्य सद्गुरूंपासून दूर गेला न पाहिजे. सद्गुरू आणि सद्गुरूंचं वचन या सर्वांपासून, आणि सद्गुरू गेल्यावरही त्यांचं वचन तसंच प्रमाण राहतं. अशा सर्व गोष्टीमध्ये जेव्हा हार्दिक संबंध असतो, पण हार्दिक संबंध असेल त्याच्यापेक्षाही पलीकडचा अधिक गहन असा अस्तित्वगत जर संबंध असेल, तिथं देहाचा, मनाचा, बुद्धीचा, जीवभावाचा देखील त्याग हवा. एक तसूभर देखील कमी त्याग तिथं चालणार नाही. ते जे समर्पण आहे ते समर्पण सर्वांचं पाहिजे. आणि ते सर्वांचं समर्पण करून जाणार कुठं, तर देह, मन, बुद्धी याच्या अहंकारापासून मुक्त होईल. तो स्वतःच्या अस्तित्वगत अशा भावनेपर्यंत जाईल, स्वरूपापर्यंत जाईल. आणि स्वरूपाशी असलेला सद्गुरूंचा अथवा परमात्म्याचा संबंध कधीही न तुटणारा असेल. एक वेळ हार्दिक संबंध देखील तुटेल, पण अस्तित्वगत असा संबंध तुटणार नाही. म्हणून सद्गुरूंचं तत्वानी वर्णन जेव्हा आपण पाहत होतो, तत्वाच्या अंगाने, तात्विक अंगाने, मया ततम इदम सर्वम इत्यादी, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर ओवी लिहिलेली आपण पाहिली. आमुचा प्रकृती पहिली कडील भाव, जरी कल्पने वीण लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे सर्व मी म्हणोनी. प्रकृतीमध्ये तर मी आहेच, कारण प्रकृती माझ्यापासूनच निर्माण झालेली आहे. पण प्रकृतीच्या पलीकडचा आमचा एक भाव आहे आणि तो शाश्वत आहे. तो जर समजून घ्यायचा असेल तर तुला तुझ्या कल्पनेच्या पलीकडे जायला लागेल, तुझं मन सोडून द्यायला लागेल, तुझी कल्पना सोडून द्यायला लागेल, तरच ते सापडेल. तू तुझं मन, तुझी जर प्रकृती, तुझी जर कल्पना सोडून दिलीस तरच तू स्वरूपाशी निमग्न, एकत्र, एकजीव असा होऊन जाशील, स्वरूपच होऊन राहशील. आणि तिथं मात्र आमचा प्रकृतीच्या पलीकडचा भाव तुला समजून जाईल, सापडून जाईल. म्हणून तात्विक तत्वाच्या अंगाने घडणारं असं कीर्तन करत असताना देखील, अशी स्तुती करत असताना देखील त्या स्तुतीची एक मर्यादा आहे. ती मर्यादा ही की जो स्तुती करतो तर तो जर असा अस्तित्वगत एकरूप झाला नसेल तर काही अंतःकरणाच्या पातळीवर किंवा काही बौद्धिक पातळीवर देखील ती स्तुती असू शकते. आपण हा विषय मागे पाहिलेला होता. हीच स्तुती
अस्तित्वगत पातळीवरून अशी झाली पाहिजे जशी ज्ञानेश्वर महाराज करताय, तर ती टिकाऊ राहील. हे जे चरित्राच्या अंगाने असणारी स्तुती आहे त्या स्तुतीची मर्यादा या 2 श्लोकांमधून व्यक्त होते आहे. तुमचं जे परम स्वरूप आहे, परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम, परमो भवान असं जे अर्जुन म्हणतो, तर ते अर्जुन म्हणत नाही. अर्जुन असं म्हणतो की जे असित म्हणाले, देवल म्हणाले, व्यास म्हणाले, नारद म्हणाले, स्वतः आपण म्हणाले ते मला पटलं. अर्जुनाची साक्षात प्रचिती म्हणून अर्जुन बोलत नाही. अर्जुन असं म्हणतोय की ते जे म्हणतात तर ते तसंच आहे. सर्वम एतत् द्रुतम मन्ये यन्माम वदसी केशव. ते खरं आहे, ते खरं आहे असं मी मानतो, असं मला वाटतं, असं अर्जुन म्हणतो. अर्जुनाच्या या म्हणण्याच्या पार्श्वभूमीवर म्हणजे जेव्हा अर्जुन म्हणतो भगवंतांचा सखा, भगवंतांच्या अगदी जवळ असणारा, तेव्हा याही गोष्टीला काही एक महत्व आहे. आपल्याला असं म्हणायला आधार नाही की अर्जुन हे बौद्धिक पातळीवरून म्हणतो आहे. आपण फक्त एवढं पाहतो आहोत की जर केवळ बौद्धिक पातळीवर हे कथन असेल तर ते धोकादायक असू शकेल, एवढं आपण पाहतो आहोत. आपल्याला म्हणायचा असा अधिकार नाही की अर्जुन बौद्धिक पातळीवरून बोलतो आहे, पण अशा प्रकारचं कथन बौद्धिक पातळीवर होऊ शकतं असं आपण म्हणतो आहोत. अर्जुनाचं जे चरित्र झालं त्याच्या पुढे देखील असणार, तर ते चरित्रही असं सांगत नाही की अर्जुन अत्यंत तकलादू संबंधाने भगवंतांशी एकरूप झालेला होता, असं नव्हतंच. अगदी शेवटपर्यंत भगवंतांशी तो एकरूप होता. आणि तू सांगशील तसं मी वागेन, तू सांगशील तसं मी करेन, असे त्यांनी शेवटी उद्गार काढलेले आहेत. नष्टो मोहा स्मृतीही लब्ध्वा त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मि गत संदेहा करिष्ये वचनं तव. तू म्हणशील तसं आता मी करीन, याचं कारण माझा मोह नाहीसा झालेला आहे, मला आत्मस्मृती प्राप्त झालेली आहे. म्हणजे अस्तित्वगत अशाच भूमिकेवर अर्जुन शेवटी आल्याचं दिसतं. याच भूमिकेला पक्क राहून या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे, नाहीतर मग ती केवळ स्तुती होईल. जसे राज दरबारी भाट असतात की नाही तसं कीर्तन नसलं पाहिजे. कारण एखादं उत्तम असे गुण वर्णन केले, पराक्रम वर्णन केला की एखादा हार मिळायची शक्यता. एवढ्या पुरतं जे कीर्तन आहे तसं कीर्तन नसावं. अर्जुनाचं हे तसं कीर्तन नाही देखील. अर्जुन जे बोलतो आहे तर ते भगवंतांचा एक मित्र, सखा, बंधू आणि सखा. बंधूच्या पलीकडे देखील सखा म्हणूनच त्याचे संबंध आहेत. आत्ते मामे भावंड आहेत तरी देखील तो जीवाभावाचा सखा आहे. आणि तो म्हणतो आहे की तुम्ही परब्रह्म आहात, परमधाम आहात, पवित्रम, परमो भवान. हे अजून महत्वाचं आहे. एखाद्या सख्यानी, एखाद्या मित्रांनी की जो आपल्या मित्राला आता सद्गुरू म्हणून मानू लागले आहे, त्यांनी काढलेले हे उद्गार आहेत. आणि असे असल्यामुळे हे उद्गार अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणजे सखा सद्गुरू देखील मानू शकतो आपल्या सख्याला, अशा प्रकारचे हे उद्गार आहेत. हे अत्यंत महत्वपूर्ण असे उद्गार आहेत. आपल्या सख्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजता येऊ शकतं. उत्तम साधक आपल्यापेक्षा अधिक उत्तम साधक असं समजता येऊ शकतं. त्याच्यात अडचण नसते. याचं कारण असं की एका पातळीवर माझ्यासारखाच पण माझ्यापेक्षा 10 पावलं पुढं, 5 पावलं पुढं, 10 पावलं पुढं, 20 पावलं पुढं, तर याच्यामध्ये कुठं अहंकाराला धक्का नाहीये. आहे माझ्या पुढंच, पण
मी देखील तसा होऊ शकतो असं मानणं आहे. पण इथं जे वर्णन आहे तर ते वर्णन तर्काच्या पलीकडं, बुद्धी जिथं कोलमडून पडते अशा ठिकाणी तुम्ही आहात असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. परब्रह्म, परमात्मा आहे असं मानणं अवघड. माझ्यापेक्षा चांगला आहे असं मानणं सोपं, कारण त्यामध्ये एक वेळ अशी येईल की कालांतराने मी तसा होऊ शकेल असं म्हणणं आहे. पण जेव्हा परम आहे असं म्हटलं जातं तेव्हा या सर्व गोष्टींच्या वर आपला सखा आहे हे मान्य अर्जुन करतो आहे. म्हणजे अर्जुन नेमका कोणत्या पातळीवर ही मान्यता देतो आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे. देवर्षी नारद म्हणजे ब्रह्मदेवाचे एक मानस पुत्र, ज्यांचा तीनही लोकांमध्ये सतत वास असे महान भगवत भक्त, परमभक्त, परम भागवत जे आहेत त्यांच्या नामावलीमध्ये असणारे एक. अंती चांगलं होण्यासाठी म्हणून, कोणतीही गोष्ट अंती सुधारण्यासाठी म्हणून हवी तितकी मध्यस्थी करायला तयार असणारे. कित्येक भक्तांचा असा स्वभाव नसतो जो नारदांचा होता. कलहापासून अथवा गैरसमज असतील अशापासून सहसा साधक आपल्या स्वतःला वेगळं काढतो. पण नारद सरसहा प्रत्येक ठिकाणी मिसळत असत आणि तिथं जाऊन त्या गोष्टी दुरुस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असत. असं विलक्षण चरित्र असणारे असे हे नारद आहे. वरकरणी कलह प्रिय असं व्यक्तिमत्व, पण त्याच्यातून अंती भक्ताचं हित व्हावं अशी भूमिका असणार आहे. भगवंतांचे अत्यंत जवळचे असे. म्हणजे जेव्हा सर्व भक्तांनी पृथ्वी प्रदक्षिणा करावी आणि भगवंतांना पुन्हा नमस्कार करावा असं ठरलं आणि जो सर्वात लवकर प्रदक्षिणा पुरी करेल तर तो परमभक्त, तेव्हा सर्व भक्त बाहेर पडल्यावर नारद आहे तिथंच उभे होते आणि सर्व भक्त आणि देव यांच्यातला जो प्रथम होता या धावपळीत शर्यतीमध्ये, तो जेव्हा पुन्हा नमस्कार करायला आला तेव्हा भगवंतांच्या जवळ उभं राहून वीणेवर अखंड नारायण नारायण म्हणणारे असे नारद त्यांनी स्वतःभोवती एक गिरकी घेतली आणि भगवंतांना नमस्कार केला. आणि भगवंतांनी असा निवाडा दिला की ब्रह्मांड हे पिंडापेक्षा पलीकडे नसल्यामुळं ज्यांनी आपल्या स्वतःला प्रदक्षिणा मारली त्यांनी ब्रह्मांडालाही प्रदक्षिणा मारलीच. अशामुळं नारदच पहिले आले असा निवाडा भगवंतांनी केला. अशा पातळीवर भगवंतांशी ऐक्य साधलेले असे महान भक्त त्यांनी सांगितलेलं आहे. कोण सांगतो आहे यालाही महत्व आहे. अर्जुन काही अशा तशा लोकांबद्दल सांगत नाही. असित आणि देवल हे देखील वेदकालीन असे महान भगवत भक्त आणि ऋषी होते, ज्यांनी शास्त्र निर्माण केली. शास्त्र निर्माण करणाऱ्यांमध्ये ज्यांनी योगदान दिलं असे हे दोन ऋषी आहेत. तसंच व्यास की ज्यांचा या सर्वांशी अत्यंत निकटचा असा संबंध आहे. व्यास म्हणजे पराशर आणि मत्स्यगंधा किंवा योजनगंधा किंवा सत्यवती. यांचा पुत्र या सत्यवतीला किंवा योजनगंधेला मत्स्यगंधेला विवाहापूर्वी कौमारावस्थेमध्ये झालेला पराशर ऋषींपासूनचा पुत्र म्हणजे व्यास. पराशर ऋषींच्या मार्गदर्शनाखाली आणि जन्मतःच अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत व्यापक
अशी बुद्धी घेऊन आलेले व्यास सर्व शास्त्रांचे अधिकारी होते. तसंच शंतनू राजाचे 2 पुत्र सत्यवतीपासून झालेले सत्यसेन आणि विचित्रवीर्य हे कालवश झाल्यानंतर सत्यवतीच्या म्हणजे आपल्याच मातेच्या सांगण्यावरून त्यांच्या ज्या बायका होत्या अंबिका आणि अंबालिका या बायकांना या व्यासांपासून पंडू आणि धृतराष्ट्र असे 2 पुत्र झाले. तसंच अंबिकेच्या दासीला विदुर नावाचा पुत्र झाला. त्यामुळं कुरुकुलाशी एक तऱ्हेने संबंधित असे होते. भगवान गोपाल कृष्ण लीला चरित्र करत असताना त्यांना हे भगवान आहेत असं ओळखणारे जे थोडे ऋषी होते त्या ऋषींपैकी एक यांनी जे वेद वाङ्मय आहे त्या वेद वाङ्मयाची सुसूत्र रचना आणि वेदांत वाङ्मय आहे उपनिषद, त्या उपनिषदांशी ताळमेळ घालत ब्रह्मसूत्र रचली. महाभारत ग्रंथ देखील व्यासांनीच लिहिला. 18 पुराण व्यासांनी रचली. त्यामुळं व्यास हे सर्व जगताचे गुरु म्हणून मान्य झाले. एवढंच नव्हे तर गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणून देखील संबोधतात. इतकं त्यांना मानमान्यता प्राप्त झाली. अर्जुन असं म्हणतो की आहुस्त्वाम ऋषयः सर्वे देवर्षिर नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषिमे. यांनी सांगितलंच पण आपण देखील असंच सांगितलं. हे जे अर्जुनाचं कथन आहे त्या कथनावर मी अशी एक टीका वाचलेली होती की जर असित देवल व्यास देवर्षी नारद भगवंताबद्दल असं बोलले नसते, बघा कशी बुद्धी असते. असित देवल व्यास महर्षी नारद जर भगवंतांबद्दल असं बोलले नसते तरी देखील भगवंत हे परमतत्वामध्येच मोडत असल्यामुळं परमतत्वामध्ये तर फरक पडला नसता पण अर्जुनाचा गोंधळ झाला असता. अर्जुनांनी जे साक्षीदार निवडले ते साक्षीदार आपल्याला हवे तसे निवडले. आणि नेहमीच असं केलं जातं की एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा साक्ष दिली जाते तेव्हा आपलं मत जसं आहे तसंच सांगणाऱ्या व्यक्तीची साक्ष दिली जाते. असं असल्यामुळं अर्जुनानी असित देवल व्यास यांची साक्ष दिली. जर अर्जुनाची भूमिका तशी नसती तर अजून वेगळे साक्षीदार शोधले असते की जे अवघड नव्हतं. अर्जुन म्हणू शकला असता की आपण असे मुळीच नाही, याचं कारण अमुक 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 ऋषी म्हणतात की आपण तसे नाही, आणि तसेही दाखले होते. अशी एक मी टीका वाचली या अर्जुनाच्या भूमिकेवर. अर्जुनाच्या या म्हणजे बुद्धी किती तिरकी असू शकेल. प्रश्न असा आहे की हे म्हणणं जरी खरं असलं तरी आपण ज्याच्या संबंधी बोलतो आहोत तर त्याचं पूर्वीपासून ते अंतापर्यंत चरित्र पाहायला लागतं. कीर्तन भक्तीमध्ये त्यांनी जे ही टीका केली तसा धोका असू शकेल पण तो अर्जुनाच्या ठिकाणी नव्हता. हा धोका असू शकतो
की आपल्याला हवं तसं माणसाला घेऊन यायचं, हाही तसंच म्हणतो असं म्हणायचं, असंच केलं जाईल. पण अर्जुन त्या भूमिकेवर नव्हता. त्याच्याऐवजी अर्जुनाची जी भूमिका आहे त्या भूमिकेची सर्व संतांनी देखील पुढे री ओढलेली दिसते. तुकाराम महाराजांनी आधी केली पाठ संतांची उत्तरे, विश्वासे आदरे धरून या. जर शुद्ध बुद्धी असेल आणि ती शुद्ध बुद्धी परमार्थाकडे लावायची असेल तर त्याला अनुसरून अशा गोष्टी ज्यांनी सांगितलेल्या आहेत त्यांना अनुसरणं हा प्राथमिक उपाय आहे. आणि अर्जुन तसं म्हणतो आहे. त्यामुळे अर्जुनाच्या या म्हणण्याकडं वाकड्या बुद्धीने पाहता येणार नाही. अर्जुन असं म्हणतो आहे, पै आणिकही एकेपरी ये प्रतीतीची येतसे थोरी, जे मागे ऐसेची ऋषीश्वरी सांगितले तूते. परी तया सांगितलयाचे साचपण, हे आता माझे देखतसे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणून देवा. पण त्यांनी जे काही सर्व सांगितलेलं होतं मी ऐकत होतो, पण जेव्हा तुम्ही कृपा केली तेव्हा त्याचं सत्यत्व मला समजलं. गुरुकृपेचं हे महात्म्य आहे जे ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाच्या तोंडून सांगताय. की कितीही महात्म्यांनी जरी सांगितलं तरी देखील तीच गोष्ट जेव्हा सद्गुरू सांगतात तेव्हा अंतःकरणामध्ये अगदी पक्की जाऊन बसते. जेव्हा स्वरूपानंदांनी स्वामीजींना अनुग्रह दिला तेव्हा ते म्हणाले की आपला शास्त्रांचा अभ्यास झालेला आहे, उपनिषदांचा अभ्यास झालेला आहे. मी जो महावाक्याचा उपदेश करतो आहे तर तो आपल्याला माहित आहेच, हे पुस्तकांतरी देखील आहेच, ग्रंथांतरी देखील आहेच. पण सद्गुरूंच्या मुखामधून ते आलं आणि ऐकलं गेलं की ठसत, म्हणून मी हे तुम्हाला सांगतो आहे असं स्वरूपानंद स्वामीजींना म्हणाले. असं स्वामीजींच्या चरित्रात उल्लेख आहे. स्वामीजींच्याकडून प्रत्यक्षही आपण हे ऐकलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतायत, परी तया सांगितलयाचे साचपण, हे आता माझे देखतसे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणून देवा. आपण कृपा केली आणि तेच सांगितलं तेव्हा मला असं समजलं की हे जे सांगत होते ते किती खरं होतं. कारण जेव्हा सद्गुरूंनी सांगितलं तेव्हा फारच पक्क अंतःकरणामध्ये जाऊन बसतं. येरवी नारदू अखंड जवळा ये. नारद एरवी नेहमीच येत जात असतात. हे त्या तो मी नव्हेच मधलं नाही बरं या नारद तसं नाही. अर्जुनाच्या घरी नारद नेहमी येत होते असं अर्जुन म्हणतो आहे. हे त्या तऱ्हेचं नाही. येरवी नारदू अखंड जवळा ये. तोही ऐसेची वचनी गाये. आणि अशाच प्रकारे नारद देखील सांगत होते. तरी अर्थ न बुजवून ठाये, गीत सुखची ऐकव. पण आम्हाला त्याचा अर्थ कळला नाही. ते गात असत, आपली स्तुती करत असत, आपण कसे आहात ते सांगत असत, पण ते किती गोड गात आहेत हेच आम्ही पाहत राहिलो. ज्ञानेश्वर महाराजांनी जाता जाता जे गीत सुख आहे त्या गीत सुखाबद्दल जी सावधानता ठेवायला हवी त्याचा निर्देश केलेला आहे. जी आंधळेयांच्या गावी आपण पे प्रगटले रवी, तरी तीही वोतपलीची घ्यावी वाचूनी प्रकाश उकायचा. आंधळे आहेत त्यांच्या गावी जर स्वतः सूर्यनारायण प्रगट झाले तर त्यांना जास्तीत जास्त उष्णता मिळेल, प्रकाश कसा दिसेल. मी जे वाचलं त्याच्यामध्ये हेही एक उदाहरण आहे की अर्जुनाचं हे म्हणणं म्हणजे तिरकं बोलणं अर्जुनाच्या संबंधी. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आंधळ्याच्या गावामध्ये जर सूर्य नारायण प्रगट झाले आणि आंधळा सूर्यनारायणाची स्तुती करतो आहे
तर तो म्हणेल की अमुक म्हणतो की आपण प्रकाशमान आहात, तमुक म्हणतो आपण प्रकाशमान आहात, ढमुक म्हणतो आपण प्रकाशमान आहात, म्हणून आपण प्रकाशमान आहात, असा आंधळा म्हणेल, कारण त्याला साक्षात अनुभूती नाही. तसं हे अर्जुनाचं म्हणणं आहे. पण अर्जुनाच्या तोंडून ज्ञानेश्वर महाराजांनी या संदर्भात काय म्हटलेलं आहे ते पाहण्यासारखं आहे. जी आंधळ्यांच्या गावी आपण पे प्रगटले रवी, तरी तीही होतपलीची घ्यावी, वाचुनी प्रकाशू कैचा. प्रकाश त्यांना कसा प्राप्त होईल? त्यांना उष्णता मात्र मिळेल. परी देवर्षी अध्यात्म गाता, आहाच रागांगेसी जे मधुरता, तेची भावे येर चित्ता न लगेची काही. देवर्षी नारद गात असताना जे राग आलाप वगैरे होते आणि जे माधुर्य होतं त्यांच्या गाण्यातलं, तेच मला आवडत असे. आणि जे सांगण्याचा मतलब होता, इत्यर्थ होता, तो इत्यर्थ मात्र समजतच नसे. कधी कधी इत्यर्थ खरंच समजत नाही, काय म्हणायचं आहे. मी एक विनोद वाचलेला होता. त्याच्यात असं म्हटलेलं होतं की तो की प्रिये, माझा पगार 4000 रुपयेचा आहे, तर त्याच्यात तुझं भागेल ना. आणि मग म्हटलेलं होतं की ती, माझं भागेल पण मग तू काय जेवशील. म्हणजे तुझं भागेल ना म्हणजे आपला सगळा संसार तू नीट करशील ना, असं त्याला विचारायचं होतं, पण मतलबच कळत नाही. परी देवर्षी अध्यात्म गाता, आहाच रागांगेसी जे मधुरता, तेची भावे येर चित्ता न लगेची काही. पै असिता देवलाचे मुखे, मी एवं विधा तू ते ऐके, परी तै बुद्धी विषय विखे धारिली होती. काय सांगतायत ज्ञानेश्वर महाराज. खरंच आपण हे पुढच्या वेळेला बघू. मी असा प्रयत्न करत होतो की हे संपवता येईल की काय. विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आंधळ्यांच्या गावी सूर्य प्रगटल्यानंतर जे होईल, तर तसं अर्जुनाचं झालं नसून अर्जुनाला दृष्टी मिळाली, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. जेव्हा सद्गुरूंनी सांगितलं तेव्हा दृष्टी मिळाली. आपण हे पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. योगी थोर यागी तत्वज्ञानी संत, तो सत्कर्य करू ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्याञ्जगत्, तेन त्यक्तेन भुञ्जीता माधुरस्य स्मृतम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरी हरी हरी. ज्ञानोबा माऊली स्वामीजी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय।